नेमकं भारतामध्ये फर्टिलिटी रेट आता सध्या काय चालू आहे आणि त्याची काय परिस्थिती आहे सर? आपल्या देशात एक 20-25 वर्षापूर्वी जर आपण चर्चा करत असू तर आपण लोकसंख्या हा मोठा गहन प्रॉब्लेम होता आणि लोकसंख्या कमी झाली पाहिजे यासाठी सरकार स्तरावर देखील खूप खूप काम केलं जात होतं. आपण हम दो हमारे दो हा सगळा कॉन्सेप्ट त्यामुळेच होता का आपल्याला लोकसंख्या कमी करायची होती आणि त्यामुळे ते सगळं कॉन्ट्रासेप्शन आलं आणि 2 मुलं होऊ द्यावा हा नॉर्म आला. राईट. त्यानंतर आत्ताची जी स्थिती आहे म्हणजे आपण कुठली लोकसंख्या कशी वाढते त्याच्यासाठी फर्टिलिटी रेट हे बघत असतो, हा मापदंड असतो. तर 20 वर्षापूर्वी आपला फर्टिलिटी रेट भारताचा 3.2 होता. 10-15 वर्षापूर्वी तो 2.2 होता. पण आजचा फर्टिलिटी रेट हा कमी झाला. पहिल्यांदा असं झालंय स्वतंत्र काळानंतर की आजचा फर्टिलिटी रेट 1.7 झालेला आहे. म्हणजे थोडक्यात समजून सांगायचं म्हटलं तर म्हणजे एक कपल म्हणजे 2 पर्सन्सनी कन्सिस्ट होतं. दे आर प्रोड्युसिंग 1.7 नंबर ऑफ चिल्ड्रन्स. म्हणजे 200 लोक फक्त 170 लोकच तयार करणार आहेत. म्हणजे फर्टिलिटी रेट हा कमी झालाय आणि पॉप्युलेशन कमी होणार आहे.